अशी असते सकाळ गुलमर्गमध्ये. प्युअर मॅजिक. गुड मॉर्निंग. सो हा आहे डे 3चा ब्लॉग. आता बघितलंच असेल की रात्री किती स्नो पडलेला. खूप छान वाटतंय, एकदम पांढरं पांढरं. ॲटलिस्ट 1 फूट तरी असेल. वाढायले ते. सो आता चेकआउट करून निघालोय आम्ही सोनमार्गसाठी. तो खूप छान एक्सपिरियन्स होता गुलमर्गचा. मस्त एकदम स्नोफॉल झालेला आहे. आणि आज नाही आहे तेवढा स्नोफॉल, पण काल खूप झालेला. भेटूया सोनमार्गमध्ये. आता वाजले 11:30 आणि पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. हार्डली बीचमध्ये विजिबिलिटी आहे. 2-3 फीट गाडी दिसली. सो आम्ही आता पोहोचलोय सोनमार्गला. इथे पण चालू आहे बर्फ, स्नोफॉल. सो आम्ही आत ग्लेशियरजवळ नाही जाणार आहे, कारण ऑलरेडी इथे बर्फ आहे खूप. सो आणि आम्हाला उशीर पण झाला आहे, जरा लांब आहे. गुलमर्गवरून निघालो. सो तिथे खालीच जायला आम्हाला टनमार्गला जवळपास 11-11:30 झालेले. बघा इथे डिरेक्टली जेव्हा गाडी जिथे असते तिथेच बर्फ सुरू होतो. विनय तर हे आहे सोनमार्ग. इथं पण स्नोफॉल चालूच आहे कंटिन्यू. इथे एक पॉइंट आहे हाईटवर, ग्लेशियर म्हणून पॉइंट आहे. आम्हाला गाईड म्हणत होता की तिथे जाऊया, पण इथेच एवढा स्नोफॉल चालू आहे, तिथे अजून जास्त स्नोफॉल असणार आहे. तर आम्ही डिसाईड केलं की इथेच फिरतो आम्ही, कारण खूप जास्त स्नोफॉल चालू आहे. आणि 4 वाजता असं इथे बंद करतात. आत्ता वाजलेत अराऊंड 3. तर आम्हाला जायला अजून 15-20 मिनिट लागणार. तिथे 10 मिनिटं आम्ही थांबू शकणार, मग लगेच वापस यायला लागणार. त्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं इथंच एक वॉकला जाऊया. ठीक आहे, भेटू थोड्या वेळाने. मला एक सीन दाखवतो. लोक रील्स काढण्यासाठी काय काय करतात. तर हे आहे आमचं सोनमर्गचं हॉटेल. नाव आहे हॉटेल स्नोलँड. स्टे फॉर 2 नाईट. चल 2 नाईट नाही. हां चल. पडशील. आम्ही पोहोचलो आहे. आमचा चेक इन चालू आहे. सो हॉटेल खूप छान आहे.
हॉटेल स्नोलँड म्हणून आहे. लेट्स सी रूमसाठी चाललं. रूम्स बघायला चाललं. त्यासारखे पण येऊन गेला. खूपच सुंदर आहे. किती छान आहे. इथे नदी आहे. नाईस. इथे बाथटब पण आहे. तर आम्ही डिनरसाठी आलो आहे. सो पास्ता आहे तर आणि हे आहे लाईक मेन कोर्स शाही पनीर, मटर मशरूम, दाल राजमा, मिक्स वेज, जीरा राईस, प्लेन राईस, दही कबाब, टोमेटो सूप. नाइस. बाकी 9 रोटी आपको ऑडिबल आएगी सर, बता देना उस टाइम. हे आहे कश्मीरी फेरणी. मे बी बासुंदी टाईप असेल. स्वीट आहे. सलाड्स, चिली चिकन, कढाई चिकन. व्हेजमध्ये जास्त ऑप्शन्स आहेत. नाही ठीक आहे ना. हां. एक स्टार्टर चला. आता जेवण वगैरे करून आलो आम्ही. आणि इथे आम्ही स्नोमॅन बनवलेलं. अरे हात पडला बिचारा. आणि इथे कोणतरी बनलेलं आहे खूप छान. सो स्टेडियम जाते तिथे पाठीमागच्या साईडला आहे. असं आहे वातावरण. स्नोफॉल होतो आहे अजून पण. मस्त छान वाटतं. सोनमार्गला भरपूर बर्फ आहे. म्हणजे तुम्ही गाडीतून उतरलात की तुम्हाला बर्फ सापडेल. ठीक आहे. चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. आणि हां, जेवण कसं होतं विनय? जेवण छान होतं. व्हेज पण नॉन व्हेज पण दोन्ही मस्त होतं. इथून येतं.